नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मोठी पौर्णिमा. आता ही जी पौर्णिमा आहे तर ही अधिक मासातील पौर्णिमा आहे, ज्यामुळे आपण इतर सेवा उपाय करत असतो. कारण की हा महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये पण काही सेवा उपाय करत असतो, तशाच पद्धतीचं अधिक महिन्यामध्ये पण आपण सेवा करत असतो, ज्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं. आता पौर्णिमा आणि अमावस्या म्हटलं की असं प्रत्येकाला भीतीचा दिवस वाटत असतो, पण आपण काही सेवा उपाय जर पौर्णिमा आणि अमावस्याला केले तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आता तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होण्या अगोदरच आपण काय करत असतो की काही सेवा उपाय जरी केले तर ते आपण लगेच इतरांना सांगत असतो. पण आता पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल, कोणतीही सेवा उपाय आपण करत असताना अगोदर आपल्याला त्या सेवेचं फळ मिळाल्यानंतर तुम्ही मग इतरांना सांगू शकता, जेणेकरून त्याचा फायदा इतरांना पण होऊ शकतो. आता पौर्णिमेच्या दिवशी बरेच लोक असे असतात की ज्यांना माहिती आहे की पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. मग ती लोक जी आहेत तर ते काय करत असतात की पौर्णिमेच्या दिवशी तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. म्हणजेच की आता जर प्रत्येकाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नाही झालं तर घरी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून मग स्नान करत असतात. त्याचबरोबर हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग स्नान करतात, जेणेकरून त्यांच्या घरातील म्हणा त्यांच्यातील पितृदोष हा दूर होत असतो. आता असेच बरेच उपाय असतात की जे आपल्याला माहिती नसतात. त्याचप्रमाणे आपण असा एक उपाय आज जाणून घेणार आहोत, म्हणजेच की एक नारळाचा जो उपाय आहे तर तो उपाय जर आपण केलात तर आपल्या घरातील सगळे दोष दूर होतात, घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य पण नष्ट होत असते. तर असा कोणता उपाय आपण करणार आहोत, कशा पद्धतीचा आपल्याला नारळाचा उपाय करायचा आहे, हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते का, तर ती सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्यावेळेस तीर्थ ठिकाणी स्नान करत असतो तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करत असतात. आपल्याला प्रत्येकाला तिथे जाणं शक्य होणार नाही, त्यामुळे मग त्यावेळेस काय करायचं आहे, तुमच्या जवळपास जिथे कुठे तीर्थक्षेत्र असेल किंवा एखादी नदी असेल तर तिथे जाऊन पण तुम्ही मग हा जो नारळ आहे तर तो नारळ मग अर्पण करू शकता. आता एक नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे, त्यासाठी आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. देवपूजा करून झाल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरातून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक अंशी नारळ घ्यायचा आहे. आता एक अंशी नारळ म्हणजे ज्या नारळाला एक डोळा असेल असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला तसा नारळ नाही भेटला तर तुम्ही साधा नारळ पण घेऊ शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, हा नारळ आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि नारळाला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर गुलाबाचे जर फूल असेल तर ते पण तुम्ही अर्पण करायचं आहे. त्यानंतर 2 लवंग आपल्याला ठेवायचे आहेत. आता ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू एकत्र ठेवायच्या आहेत आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, आपल्याला प्रार्थना करायचं आहे. दिवसभर हा जो नारळ आहे तर तिथेच ठेवायचा आहे आपल्याला आणि दुसऱ्या दिवशी हा नारळ तिथून उचलायचा आहे आणि एका वस्त्रामध्ये आपल्याला 2 लवंगा नारळ बांधून आपल्याला आपल्या घरातील तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता, म्हणजे घरातील दारिद्र्य नष्ट होते. किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे जिथे तुम्ही व्यवसाय करत आहात, त्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर तिथल्या तिजोरीमध्ये पण तुम्ही हा नारळ ठेवू शकता. पण हा नारळ ठेवत असताना ज्या वस्तू आपण देवघरामध्ये ठेवल्या आहेत तर त्या सगळ्या वस्तू आपल्याला एका वस्त्रामध्ये लाल वस्त्रामध्ये बांधूनच ठेवायचे आहेत. असा फक्त नारळ न ठेवता बांधूनच ठेवायचा आहे. हा झाला पहिला उपाय. त्यानंतरचा म्हणजे आता तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी आहे किंवा त्या घरातील एका व्यक्तींवरती कोणते ना कोणते संकट येत आहेत किंवा घरामध्ये सतत काय ना काय समस्या उद्भवत असतील तर त्यावेळेस एक नारळाचा तुम्ही उपाय करू शकता. एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि स्वतःवरून 21 वेळा उतरवायचा आहे आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला हा नारळ उतरवायचा आहे. आणि शेवटी म्हणजेच की शेवटच्या वेळेस घराच्या बाहेर आल्यानंतर घरावरून पण आपल्याला हा नारळ जो आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ टाकायचा आहे. आता असा जो हा उपाय आहे, हा नारळ घरावरून उतरवण्याचा म्हणा किंवा स्वतःवरून किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून झाल्यानंतर घराच्या बाहेर पडल्यानंतर पाठीमागे चुकूनही वळून बघायचं नाही आणि ज्यावेळेस आपण नारळ टाकून वाहत्या पाण्यात नारळ टाकून येणार आहे त्यावेळेस पण पाठीमागे वळून
चुकूनही बघायचे नाही. तर असा जो हा एक उपाय आहे, तर हा एक उपाय तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरातील काही आजारपण असेल, संकटे असतील तर ते दूर होतात. त्यानंतरचा जो उपाय आहे, तर आपल्याला एक नारळ जो आहे, तर हा नारळ म्हणजेच की माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, धनाचे प्रतीक मानले जाते, एवढं महत्त्व नारळाला आहे. म्हणून मग आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे माता लक्ष्मीचं जर मंदिर असेल, तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ आपल्याला मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. आता पौर्णिमा तिथी जी आहे, तर ती माता लक्ष्मीला समर्पित आहे. कारण की पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते. जेव्हा आपण असे काही उपाय, सेवा करत असतो, तर त्याचं फळ आपल्याला माता लक्ष्मी ही नक्की देत असते. म्हणून मग अशा पद्धतीचा जो हा उपाय आहे, तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील जे दोष आहेत, तर ते सगळे दोष दूर होत असतात. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी असे प्रत्येकाला वाटत असते. पण पौर्णिमा जी आहे, तर ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आता अजून एक हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे की ज्यावेळेस आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपण तिजोरीमध्ये ज्या वस्तू ठेवत असतो, तर त्या वस्तू ज्या आहेत, तर त्या घरातील वाढ व्हावी म्हणून आपण बऱ्याच उपाय म्हणा किंवा सेवा करत असतो. घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्या म्हणून, घरामध्ये पैसा टिकून राहावा म्हणून. तर त्यासाठी आपल्याला जिथे कुठे भगवान हनुमानाचं मंदिर असेल, तर भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये कोणती ना कोणती तरी इच्छा असतेच, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. आता आपण प्रयत्न, कष्ट हे करतच असतो, पण त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी म्हणून काही सेवा उपाय करणे पण महत्त्वाचे असते. तर आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी असायला हवे असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. जिथे कुठे हनुमानाचं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. हनुमानाला हा जो नारळ आहे, तर हा नारळ हनुमानाला अर्पण करायचा आहे. आणि आपली जी पण काही इच्छा असेल, तर ती इच्छा मग हनुमानाला सांगायची आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रार्थना करायचा आहे आणि तिथे बसून तुम्ही हनुमान चालीसा पठण करू शकता. आता हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्याच दिवशी करायचा आहे. आता जर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नाही झालं, तर मग तुम्ही इतर शनिवारी पण हा उपाय हनुमानाच्या मंदिरामध्ये जो नारळ अर्पण करण्याचा आहे, तर तो फक्त इतर शनिवारी पण हा उपाय करू शकता. आता पौर्णिमा हा जो दिवस आहे, तर हनुमानांसाठी पण अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते, त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. आता प्रत्येकाला या पौर्णिमेच्या वेळेस शक्य नाही झाले तर हरकत नाही, पुढील महिन्यामध्ये जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. आता हा उपाय करत असताना घरामध्ये ज्या महिलांना मासिक धर्म नसेल, त्याच महिलांनी हा उपाय करायचा आहे. घरामध्ये सुतक असेल, तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यात जी पौर्णिमा येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर अशा पद्धतीचे जे उपाय आहेत हे नारळाचे, तर ते हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सगळे दोष दूर होतात. घरातील 7 पिढ्यांचे जे दारिद्र्य आहे, तर ते दारिद्र्य पण नष्ट होण्यासाठी मदत होत असते. आता जर तुमच्या घरामध्ये पण काही दोष असतील, घरामध्ये काही संकटे येत असतील किंवा घरामध्ये दारिद्र्य असेल, तर तुम्ही पण अशा यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होत असेल, तर त्यापैकी एक जरी उपाय तुम्ही केलात, तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर व्हिडिओ इथेच संपला. आता तुम्हाला माहिती पूर्णपणे समजलीच असेल, तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.